अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याला बुलढाण्यामधनं अटक झाली आहे। विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या घरामध्ये लपून बसला होता। पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपी विशाल सलूनमध्ये दाढी करून लुक बदलत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। विशेष म्हणजे अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीच्या पत्नीने मदत केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामधनं समोर आली आहे। तर कल्याण प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। मुख्य आरोपीला बुलढाण्यामधनं अटक करण्यात आलेली आहे। आरोपी वेश बदलण्यासाठी सलूनमध्ये दाढी करत होता आणि याच दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली। या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे। त्याच्या पत्नीने त्याला मदत केल्याची माहिती पुढे येते। नेमकं या प्रकरणामध्ये काय काय घडलंय आतापर्यंत आपण बघूया। आईकडनं पैसे घेऊन चिमुकली खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली होती। 23 डिसेंबरला संध्याकाळी अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं। मुलगी परत न आल्यामुळे आई वडिलांकडनं तिचा शोध सुरू झाला। 23 डिसेंबरलाच पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली। 24 डिसेंबरला बाबळगाव परिसरामध्ये या मुलीचा मृतदेह सापडला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार करून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं। बुलढाण्यामधनं मुख्य आरोपी विशाल गवळी याला आता अटक झाली। कोळशेवाडी पोलीस स्टेशन मला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला अटक केली होती आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणावरून दुसरा जो याचा मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांच्या। त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचे आम्ही पाहणी सुरूच आहे कालपासून। त्याच्यामधून काही सीसीटीव्ही फुटेजवरून आपल्याला 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान कल्याणमधल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी मूक मोर्चा काढला। यामध्ये मोठ्या संख्येने कल्याणकर उपस्थित होते। मुख्य आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। माणुसकीला काळिंबा फासणारी, माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे। त्या चिमुकलीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मूक मोर्चा इथे आणलेला आहे। ज्याने हे अत्याचार केलं, निष्पाप लहान मुलीचा खून केला, अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसाला निवेदन दिलेले आहे। काल झालेली ही जी घटना आहे ती अत्यंत निंदनीय अशी घटना आहे। खरं तर अशा या विकृती ज्या आहेत त्या ठेचून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तिथल्या असणाऱ्या DCPंची माझी आता बोलणं झालं होतं। ऑलरेडी त्यामधले असणारा जो आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। तर कल्याणमधल्या या घटनेवरती मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया येते, बघूया। असं आहे की आपण जर बघितलं असेल तर दुर्दैवाने समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना या घटताना आपल्याला पाहायला मिळतात। याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्यायव्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं। कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनापैकी 95% घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात।